student, hello guys, I am Godavari and you are watching your favorite channel is English Grammar for 8, 9, 10. Today I am going to take practice of 500 plus sentences. Yes student, and you have to repeat it with me, you have to repeat it after me, and then you can tell all these 500 sentences to your parents or someone else. ओके तर स्टुडंट, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये. तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत 500 प्लस सेंटेन्सेस आणि आपल्याला याचा सराव करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो जरूर पाहून घ्यायचा आहे. तुम्ही जसं की मी बोर्डवर लिहिलेलं आहे, आज हा आपला सेकंड डे आहे आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी कधी 2 व्हिडिओज तर कधी एक व्हिडिओ अपलोड करेल आणि आठवड्यातून 2 वेळेस आपण लाईव्ह पण घेणार आहोत. तर स्टुडंट्स, दिस इज आवर सेकंड डे आणि आज आपण जी प्रॅक्टिस करणार आहोत ती संपूर्ण टू बी च्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेंटेन्सेसची. जसं तुम्हाला इथे बोर्डवर दिसत असेल की मी तुम्हाला इथे काही वाक्य जी लिहिलेली आहेत पहा. आधी कन्स्ट्रक्शन नीट लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. हे आहे तुमचं स्ट्रक्चर. टू बी च्या हेल्पिंग वर्बचा उपयोग आपण कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. सी सेंटेन्स स्ट्रक्चर आहे एस प्लस एमिजार प्लस ऑब्जेक्ट. दिस विल युअर पॉझिटिव्ह सेंटेन्स. हे तुमचं होकारार्थी वाक्य असणार आहे. सो बघा, यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे होकारार्थी वाक्य कसे बनवायचे हे आपण यामध्ये शिकणार आहोत. तुम्हाला वाक्य सुचण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ते वाक्य दाखवते आहे इथं, जेणेकरून की तुम्हाला स्वतःला पण तुम्ही नुसते पॉइंट जर समोर ठेवले तर तुम्ही सहज ते वाक्य जे आहे ते बोलू शकाल. You have to practice it a lot. You have to speak many sentences. You have to practice speaking many sentences daily. वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जितके जास्त तुम्हाला बोलता येतील तेवढे आपल्याला बोलायचे. कसे बोलायचे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. सो स्टुडंट्स, हा पहिला प्रकार असणार आहे होकारार्थी वाक्यांचा. त्यानंतर आपण त्याच सर्व वाक्यांचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे, नकारार्थी वाक्य कसे बनवायचे ते आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत प्रश्नार्थक वाक्य आणि यामध्ये सुद्धा 2 प्रकार आपण शिकणार आहोत. ते जेव्हा येतील तेव्हा मी आणखी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो स्टुडंट्स, दिस इज व्हॉट अबाउट द हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी. इफ यू वांट टू मेक डिफरंट अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी वाक्य बनवायची असतील तर हे स्ट्रक्चर लागणार आहे. यू नीड दिस स्ट्रक्चर. सो हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. हे पहिलं होकारार्थीचं, हे नकारार्थी आणि हे प्रश्नार्थक. यामध्ये WH चा प्रश्नार्थ कसा असेल तेही सांगेल. सो स्टुडंट, सी ना. आता पहा, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना वाक्य कसे करायचे ते समजत नाही. तर स्टुडंट्स पहा, सो आय एम गोइंग टू टेक ऑल दिस 500 सेंटेन्सेस अँड इट्स प्रॅक्टिस. सो स्टे विथ मी टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ. शेवटपर्यंत माझ्या सोबत राहायचं आहे. वी आर गोइंग टू टेक द प्रॅक्टिस ऑफ ऑल दिस 500 sentences. So students, stay with me till the end of the video because there are so many tricks. इथे तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स मी सांगणार आहे. त्या सांगत आपण त्याची प्रॅक्टिस पण करणार आहे. सो माझ्या नंतर तुम्हाला म्हणायचं आहे, काही वेळेस माझ्या सोबत म्हणायचं आहे, काही वेळेस मी इंग्रजी वाक्य सांगत असेल तर त्याचं लागलीच मराठी वाक्य तुम्ही म्हणायचं आहे किंवा मी मराठी सांगितलं तर त्याचं वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये लागलीच करून पाहायचं आहे. सो दिस विल हाऊ वी कॅन प्रॅक्टिस. ओके, सो सी. आता पहा, आता सुरुवातीला तुम्हाला सुचणार नाहीत की कसे वाक्य बनवायचे आहेत. बघा, आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू शकतो. सी, सपोज सुरुवातीला आपण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वाक्य बनवू शकतो. टू बी, हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी आर मच कन्फ्युजिंग फॉर द स्टुडंट्स. कुठे टू बी घ्यावं, टू हॅव घ्यावं हे कन्फ्युजिंग असतं. सो स्टुडंट बघा, टू बी कुठे कुठे घेऊ शकता तुम्ही. कोण आहे. ओके, सी हिअर. पहा, कोण आहे. या प्रकारचे जे काही वाक्य असतील किंवा यालाच आपण म्हणू शकतो की एमिजार प्लस नाउन. एमिजार प्लस नाउन अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. ते कशा प्रकारे बनवायचे बघा, मी इथे काही नाउन्स पण मुद्दाम लिहिलेले आहेत आणि आपल्याला ह्या नाउन्सचा उपयोग करून वाक्य बनवायचे आहेत. सो स्टुडंट, सब्जेक्ट कोणते घ्यायचे आहेत पहा. सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे आहेत जे काल आपण पाहिले होते. आय सब्जेक्ट घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर सिंग्युलर यू घेऊ शकता. प्लुरल घ्यायचं असेल तर प्लुरल यू पण घेऊ शकता. वी, ही, सी, इट, दे हे सर्व पर्सनल प्रोनाउन्स तुम्ही घ्यायचे आहेत. त्या प्रत्येकापासूनचं वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. त्यानंतर
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस सब्जेक्ट घेऊ शकता, जसं की माय फादर, माय फ्रेंड, अशा प्रकारचे वेगवेगळे इतर काही सब्जेक्ट घेऊ शकता, जसं की धिस असेल, दॅट असेल, दीज असेल, दोज असेल, माय बुक, माय फ्रेंड, रनिंग, अशा प्रकारचे वर्ब आणि वर्बने तयार होणारे नाउन जे आहेत तेही तुम्ही ॲज अ सब्जेक्ट घेऊ शकता. सो सी, किती वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस तयार होतील. मी एकाच सेंटेन्सवरून तुम्हाला हे सगळे सेंटेन्सेस सांगण्याचा प्रयत्न करते. सो त्याच्यानंतर तुम्ही रिपीट इट आफ्टर मी, माझ्यानंतर तुम्हाला ते रिपीट करायचे आहे. सो सी हिअर, आता आपण बघूया नाउन प्लस नाउन जर घेतला आपण तर इथे मी लिहिले नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह पण घेऊ शकता. आपण सुरुवातीला नाउनचे वाक्य घेऊ, त्यानंतर ऍडजेक्टिव्हचे घेऊ. सो सी हिअर, सपोज मी आयचं वाक्य करते आहे, सो काय वाक्य होईल? आय एम अ टीचर. पहा इथे मी दाखवले आय एम अ टीचर. सो यू कॅन टेक मेनी नाउन्स लाईक दिस. आय एम अ टीचर, आय एम अ मिनिस्टर, आय एम अ स्मॉल चाइल्ड. नो डाउट, आय एम नॉट, बट. सो यू कॅन से लाईक दिस or you can say like this, it is a small child. Okay, तुम्ही असंही म्हणू शकता. You are a cricketer, you are cricketers. See, difference लक्षात घ्या. सिंग्युलर असेल तर you are a cricketer, पण जर तोच फॉर्म प्लुरल फॉर्म असेल तर तुम्हाला काय म्हणावं लागेल? You are cricketers किंवा you are players. ओके, सो प्लेयर्स हा झाला प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर काय असतो? यू आर अ प्लेयर, यू आर अ प्लेयर. ओके, सो लाईकवाइज यू कॅन से डिफरन्स, सी द डिफरन्स. यू आर अ प्लेयर, एक प्लेयर असेल तरी यू वापरतो आहोत आपण, आणि अनेक प्लेयर्स असतील तरी पण आपण यू वापरतो आहोत. पण डिफरन्स लक्षात घ्या, जेव्हा अनेक वचनी असेल त्यावेळेस नाउनला अनेक वचन करण्यासाठी आपल्याला एस किंवा एस लावावं लागेल. सो यू आर प्लेयर्स. देन स्टुडंट, अशाच प्रकारचा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो ज्यावेळेस आपण प्लुरल फॉर्म वापरत असतो. नाउ सी मेनी सेंटेन्सेस लाईक दिस. ओके, सो आपण सब्जेक्ट नेहमी आयच घ्यायचा आहे का? तर नाही. यू कॅन मेक मेनी अदर सब्जेक्ट्स. यू कॅन टेक मेनी अदर सब्जेक्ट्स अँड यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. सो बघा, यू आर अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, सी इज अ डॉक्टर, ही इज अ मिनिस्टर, ही इज अन ऑफिसर, ही is an accountant, he is an engineer. अशा प्रकारचे मेनी सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. यू कॅन टेक द प्रॉपर नाउन ऑफ युअर फ्रेंड or of any other person and make many sentences like Ram. Ram is a teacher. Ram is a salesperson. Okay, or you can say that Mr. Pawar is a principal. Mr. Pawar is a principal. सो लाईकवाईज बघा, अशा पद्धतीनं तो एक ऑफिसर आहे, ही इज अ ऑफिसर. ती एक गृहिणी आहे, सी इज अ हाऊसवाईफ. तो एक पक्षी आहे, दिस इज अ बर्ड. तुम्ही दिस घेऊ शकता. सपोज तुम्ही एक दोन वस्तू सांगत आहेत, आपण कालही हे पाहिलं होतं. दीज आर पेन्स, दीज आर मार्कर्स, दीज आर मार्कर्स. सो लांबच्या वस्तू दाखवायच्या असतील तर यू कॅन टेक द हेल्प ऑफ दॅट अँड दोज. सिंगल असेल तर दॅट इज अ ट्री, दॅट इज अ चेअर. अशा प्रकारे तुम्ही लांबची वस्तू दाखवू शकता. त्या अनेक असतील तर दोज आर चेअर्स, त्या खुर्च्या आहेत, दोज आर चेअर्स. ती झाडं आहेत, दोज आर ट्रीज, दोज आर ट्रीज. लाईकवाईज तुम्ही कोणतेही नाउन जे आहेत ते घेऊ शकता. यू आर अ गर्ल, यू आर अ बॉय, यू आर अ स्टुडंट. बघा, हे सुचत नसेल तर एक एक पॉइंट घ्या. जसं की सपोज स्कूल, स्कूलमध्ये विचार करा आपण कोणते सेंटेन्सेस कोण आहे ते बनवू शकतो. ती व्यक्ती कोण आहे हे आपण याच्यामधून सांगतो आहे. स्कूलचा विचार करा, तुम्ही मेनी सेंटेन्सेस सांगू शकता. कसं? यू आर अ स्टुडंट, ही इज अ प्रिन्सिपल, सी इज अ हेड मिस्ट्रेस, ही इज अ क्लर्क. तो एक कारकून आहे, ही इज अ क्लर्क. तो एक प्यून आहे, सो ही इज अ प्यून. लाईकवाईज तुम्ही म्हणू शकता की ती एक झाडून काढणारी महिला आहे, सी इज अ स्वीपर, सी इज अ स्वीपर. ती एक झाडून काढणारी महिला आहे. त्याचबरोबर तुम्ही आणखी मेनी सेंटेन्सेस बनवू शकता. जसं की देअर इज अ लॅब, देअर इज अ लायब्ररी, देअर इज अ बिग ग्राउंड, सो देअर
वेअरने सुद्धा तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता. किंवा तुम्ही म्हणू शकता की आय एम अ स्टुडंट, आय एम अ क्लेवर स्टुडंट, सी इज क्लेवर स्टुडंट्स, दे आर व्हेरी ग्रेट पर्सन्स इन अवर स्कूल. अशा प्रकारचे मेनी सेंटेन्सेस तुम्ही फक्त स्कूलशी रिलेटेड सांगू शकता. दिस इज माय क्लासरूम, इट इज व्हेरी स्पेशियस. अशा प्रकारे इजने सुरू होणारे आपण मेनी सेंटेन्सेस सांगू शकतो. जशा प्रकारे तुम्ही इथे मी तुम्हाला एक क्ल्यू दिला इथे की स्कूलशी संबंधित, नंतर मग किचनशी संबंधित, नंतर मग होमशी संबंधित, नंतर मग गार्डनशी संबंधित. थिंक अबाउट इट अँड ट्राय टू स्पीक मेनी सेंटेन्सेस अबाउट दॅट थिंग. ओके, सो असं एखादं ठिकाण घ्या, एखादे ठिकाण घेऊन त्यावर तुम्हाला मेनी सेंटेन्सेस ट्राय टू स्पीक इट इन इंग्लिश. ओके, जस्ट यू हॅव टू प्रॅक्टिस इट अ लॉट. जशा प्रकारे बघा तुम्ही हे वाक्य बनवले आता. These are about noun. Now if we take adjective, we can take the help of adjective and make many different sentences. Student, see now how. So बघा जसं की my book is new. Adjective घेतलेला आहे आपण. This is my new pen. New. So अशा पद्धतीने आपण वेगवेगळे adjective घेऊ शकतो. She is a very clever girl. You are very attentive listeners. तुम्ही खूप छान ऐकत आहात, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते ऐकत आहात. सो तुम्ही खूप चांगल्या ऐकणाऱ्या व्यक्ती आहात. सो तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळे सेंटेन्सेस सांगू शकता. जशा प्रकारे सपोज आपल्याला सांगायचं आहे की सपोज मी एखादी कार घेतलेली आहे तो सांगा. सो माय कार इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. माय कार इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. माय कार इज व्हाईट इन कलर. सो अशा प्रकारे यू कॅन टेक द हेल्प ऑफ adjectives. So तुम्ही सांगू शकता एखादी मूवी पाहिली, इट इज व्हेरी फनी, इट इज व्हेरी फनी. सो किंवा तुम्ही म्हणू शकता दिस मूवी इज व्हेरी फनी, यू मस्ट वॉच इट. दिस मूवी इज व्हेरी फनी, यू मस्ट वॉच इट. सपोज द सब्जेक्ट इज द डॉग. द डॉग इज व्हेरी फेथफुल. or you can say dog is a very faithful animal. Dog is a very honest animal. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची नाउन ॲडजेक्टिव्ह वापरून यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. सी हिअर स्टुडंट, प्रत्येक सब्जेक्ट आता प्रॅक्टिस करत असताना तुम्ही कसं सांगणार आहात, तर आपण पर्सनल प्रोनाउन सर्वात प्रथम घ्यायचे. सपोज तुम्ही पर्सनल प्रोनाउन घेऊन तुम्हाला वाक्य बनवायचे आहे तर तुम्ही काय म्हणाल, आय एम अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, सी इज अ डॉक्टर, यू आर अ डॉक्टर, यू आर डॉक्टर्स, वी आर डॉक्टर्स, दे आर डॉक्टर्स. अशा प्रकारे वेगवेगळे पर्सनल प्रोनाउन घेऊन एकच सेंटेन्स तुम्ही म्हणा. यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट. सपोज आणखी वेगळे वाक्य घ्यायचे आहे आपल्याला. दिस इज अ स्मॉल चाइल्ड, दिस इज अ किड, दिस इज अ किड. सो अशा पद्धतीने पण दिस दॅटचे वाक्य बनवू शकता. रनिंग इज माय हॉबी, रनिंग इज गुड एक्सरसाइज. ओके, अशा पद्धतीने रनिंग सारखे, डान्सिंग सारखे, रायटिंग सारखे वेगवेगळे वर्ड सुद्धा यू कॅन टेक ॲज अ सब्जेक्ट. तुम्ही ते सब्जेक्ट म्हणून घेऊ शकता आणि त्यापासून वाक्य बनवू शकता. माय हँड रायटिंग इज व्हेरी गुड, युअर हँड रायटिंग इज नाईस, युअर हँड रायटिंग इज व्हेरी नाईस. सो अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वाक्य हे घेऊ शकता. सो स्टुडंट्स, मी तुम्हाला पर्सनल प्रोनाउन्सचे वाक्य सांगितले, त्यानंतर तेच वाक्य तुम्ही सांगा. दिस इज अ गुड डॉक्टर, those are bad doctors, those are bad doctors, those are very famous cricketers, those are very famous cricketers. ते खूप प्रसिद्ध क्रिकेटर्स आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत. सपोज तुम्हाला सांगायचे ही इज अन इन्स्पेक्टर, तो एक इन्स्पेक्टर आहे. ती एक मॅनेजर आहे, सी इज अ मॅनेजर, ती एक मॅनेजर आहे, सी इज अ मॅनेजर. यू आर अ मॅनेजर. माय फादर इज अन ऑफिसर, माय फादर इज अन अकाउंटंट. युअर फादर इज अ मिनिस्टर, युअर फादर इज अ डॉक्टर, युअर फादर इज अ फार्मर, हिज फादर इज अन ऑफिसर, his father is a
सेंटेन्सेस. आपण फक्त आणि फक्त हेच सेंटेन्सेस पाहिले, नाउन प्लस ऍडजेक्टिव्ह. नाउ फर्दर गोइंग, पुढे पाहूया आता आपण कुठे आहे. आता आपण कशा प्रकारचे वाक्य सांगू शकतो जेणेकरून आपल्याला आणखी वाक्य सांगायचे आहेत आणि आपल्याला एमिजारचा वापर शिकायचा आहे. तर सपोज तुम्ही कुठे आहात हे तुम्ही सांगू शकता. हेल्पिंग वर्ब एमिजारच्या मदतीने तुम्ही कुठे आहात हे सांगू शकता. कशा पद्धतीने? ही इज इन द ऑफिस, यू आर इन द ऑफिस, यू आर इन द हॉस्पिटल, ही इज इन द गार्डन, माय फ्रेंड इज इन द ऑफिस, माय फ्रेंड इज इन द गार्डन. सपोज तशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे जे आपण इथे प्रिपोजिशन्स वापरले आहेत पहा, इन, ओव्हर, अबोव, नियर, अशा प्रकारचे सेंटेन्सेस तुम्ही वापरून मेनी सेंटेन्सेस तुम्ही करू शकता. जशा प्रकारे सपोज मी म्हणाले की दिस इज अ बोर्ड, दिस इज नियर माय सोफा, दिस इज नियर माय सोफा, हा माझ्या सोफ्याच्या जवळ आहे. सो अशा प्रकारे वापरून वाक्य तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रिपोजिशन्स पण वापरू शकता. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर, ब्रिज कुठे आहे? द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. नदीच्या वर एक पूल आहे, नदीच्या वर एक पूल आहे. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. द बर्ड इज फ्लाइंग अप, ओके, द बर्ड इज फ्लाइंग अप. किंवा म्हणू शकता द बर्ड इज इन द स्काय, द बर्ड इज फ्लाइंग इन द स्काय. ओके. सो स्टुडंट्स, अशा प्रकारे आपण कोण कुठे आहे यानुसार प्लेसचा उपयोग करून सुद्धा वी कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. आता पुन्हा हे लक्षात घ्यायचं आहे, पुन्हा अशा प्रकारे सर्व पर्सनल प्रोनाउन्स साठी एकच सेंटेन्स घ्या. जसं की सपोज हॉल घेऊया आपण. आता हॉल मध्ये आहे असं सांगायचे, आय एम इन द हॉल, यू आर इन द हॉल, वी आर इन द हॉल, यू आर इन द हॉल. ओके. देन ही इज इन द हॉल, सी इज इन द हॉल, ती हॉल मध्ये आहे, सी इज इन द हॉल, तो हॉल मध्ये आहे, ही इज इन द हॉल, ती हॉस्पिटल मध्ये आहे, सी इज इन द हॉस्पिटल. आम्ही रूम मध्ये आहोत, वी आर इन द रूम. आम्ही क्लासरूम मध्ये आहोत, वी आर इन द क्लासरूम. माझा मित्र बागेत आहे, माय फ्रेंड इज इन द गार्डन, माय फ्रेंड इज इन द गार्डन. सपोज तुम्हाला सांगायचं आहे की एक कुत्रा आमच्या घरात आहे, अ डॉग इज इन माय हाऊस, अ डॉग इज इन माय हाऊस. और अशाच प्रकारचे वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. असेच तुम्ही दिस दॅटचे पण सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. दिस चेअर इज नियर द टेबल, दिस चेअर इज नियर द टेबल. ओके. दॅट चेअर इज नियर द सोफा, दॅट चेअर इज नियर द सोफा. ती खुर्ची सोफ्याच्या जवळ आहे, दॅट चेअर इज नियर द सोफा. सो लाइकवाइज यू कॅन टेक द हेल्प ऑफ डिफरंट प्लेसेस, द नेम्स ऑफ प्लेसेस. प्लेस सांगा कुठे आहे. ओके. सो तुम्ही प्रत्येक जण कुठे आहे याचं वेगवेगळे वाक्य जर बनवत गेलात तर यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. अँड सो देन नेक्स्ट बघूया आपण कुठला आहे, म्हणजे एखादी व्यक्ती कोणत्या ठिकाणाहून आलेली आहे किंवा कोणत्या ठिकाणची आहे. तर अशा प्रकारे सुद्धा आपण वाक्य बनवू शकतो. जसं की आय एम फ्रॉम परभणी, यू आर फ्रॉम दुबई, और यू कॅन से माय फ्रेंड इज फ्रॉम मुंबई, माय फ्रेंड इज फ्रॉम अ रूरल एरिया, माय फ्रेंड इज फ्रॉम एन रूरल एरिया. सो अशा पद्धतीनं आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळे प्लेसेस कुठून आहेत एखाद्या व्यक्ती हे सांगण्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारच्या टू बीच्या हेल्पिंग वर्बचा उपयोग करू शकतो. यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस. सो स्टुडंट्स, जस्ट आपण फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहतो आहोत. आणखी आपल्याला निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस सुद्धा पाहायची आहेत. त्यानंतर स्टुडंट आणखी महत्त्वाचा टू बीचा हेल्पिंग वर्बचा उपयोग असतो टू मेक डिफरंट कॉन्टिन्युअस सेंटेन्सेस. जर आपल्याला चालू क्रिया दाखवायची असेल तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपण म्हणू शकतो. जशा प्रकारे समजा मी तुम्हाला आता इथे शिकवत आहे. सो मी काय म्हणेल, आय एम टीचिंग यू. मी तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग यू. तुम्ही शिकत आहात,
म्हणाल किंवा मी तुम्हाला म्हणेल यू आर लर्निंग इंग्लिश, यू आर लर्निंग हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोलावं ते शिकत आहात. यू आर लर्निंग हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. सपोज ती ड्रॉइंग करत आहे तर मी काय म्हणेल, ती ड्रॉइंग करत आहे. सी इज ड्रॉइंग, सी इज ड्रॉइंग अ पिक्चर, सी इज ड्रॉइंग अ पिक्चर. ओके. सी इज पेंटिंग अ पिक्चर, सी इज पेंटिंग. अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्य तुम्ही घेऊ शकता. जशा प्रकारे सपोज तुम्हाला सांगायचं आहे तुमची एक फ्रेंड आहे, ती गाणं म्हणत आहे. माय फ्रेंड इज सिंगिंग, माय फ्रेंड इज सिंगिंग अ सॉन्ग, ही इज सिंगिंग अ सॉन्ग. तो गाणं म्हणत आहे. ही इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणत आहे. सी इज सिंगिंग अ सॉन्ग. एक पक्षी गाणं म्हणत आहे. द बर्ड इज सिंगिंग अ सॉन्ग, इट इज सिंगिंग अ सॉन्ग. चिमणी चर्पिंग करत आहे, चूचू करत आहे. अ स्पॅरो इज चर्पिंग. ओके. पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग. सो खूप मुसळधार पाऊस पडत आहे असं सांगायचं असेल तर इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. अशा प्रकारे सुद्धा आपण वेगवेगळे वाक्य सांगू शकतो. सपोज कोणी झोपलेलं असेल तर तुम्ही सांगाल माय फादर इज स्लीपिंग नाव. आता माझे वडील झोपलेले आहेत. नंतर या माय फादर इज स्लीपिंग. ओके. और यू कॅन से माय सिस्टर इज वॉचिंग टीव्ही. माझी बहीण टीव्ही पाहत आहे. माय सिस्टर इज वॉचिंग टीव्ही. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन वेगवेगळे वाक्य हे करू शकता. आता बघा, ह्या पर्सनल वेगवेगळ्या पर्सनल प्रोनाउन्सचे वाक्य तुम्ही बनवा. समजा जम्पचं सेंटेन्स घ्यायचं आहे. आय एम जम्पिंग, ही इज जम्पिंग, सी इज जम्पिंग, इट इज जम्पिंग. ओके. देन दे आर जम्पिंग, यू आर जम्पिंग, यू आर जम्पिंग. पर्सनल फर्स्ट पर्सन असेल किंवा सेकंड पर्सन असेल. दे आर जम्पिंग. लाईकवाईज तुम्ही असं म्हणू शकता की माय डॉग इज जम्पिंग, माय डॉग इज जम्पिंग, माय कॅट इज जम्पिंग. Likewise, you can make many sentences. Suppose मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही नीट वहीत लिहून घ्या किंवा मला म्हणायचं असेल की तुम्ही छान ऐकत आहात. यू आर लिसनिंग केअरफुली. तुम्ही काळजीपूर्वक ऐकत आहात. यू आर लिसनिंग केअरफुली. इजंट इट? तुम्ही ऐकत आहात की नाही? हां, मला माहिती आहे तुम्ही निश्चितच खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असाल. यू हॅव टू प्रॅक्टिस इट अ लॉट. आफ्टर मी, माझ्यानंतर तर इथे म्हणाच, परंतु नंतर सुद्धा व्हिडिओ बंद झाल्याच्या नंतर सुद्धा यू हॅव टू मेक प्रॅक्टिस लाईक दिस. मी जसं सांगितलेलं आहे तशा पद्धतीचे वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही लिहू शकता, म्हणू शकता आणि खूप सेंटेन्सेसची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. सो स्टुडंट, जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. त्यानंतर आपण पाहूया हाऊ टू मेक निगेटिव्ह सेंटेन्सेस and how to make interrogative sentences with the help of to be. Yes student, now it is the time to make different type of negative sentences. Negative म्हणजे नकार. आपल्याला प्रत्येक वेळेस सगळं होकारार्थीत बोलायचं काम पडेल का? तर नाही. आपल्याला खूप वेळेस निगेटिव्ह सेंटेन्सेस पण बोलायचं काम पडतो. आता आपण हे सर्व सेंटेन्सेस या टाइपने घेऊ, त्यानंतर आपण रँडमली सेंटेन्सेस बघूया. बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्सेस जर करायचे असतील तर आपल्याला सांगायचे समजा की तो डॉक्टर नाही. ही इज नॉट अ डॉक्टर. ती डॉक्टर नाही. सी इज नॉट अ डॉक्टर. जस्ट काय करायचं आहे, एम इज आरच्या नंतर तुम्हाला नॉट घ्यायचं आहे. सो स्टुडंट्स, नॉटच्या ऐवजी तुम्ही नेवर सारखे शब्द वगैरे घेऊन पण वाक्य होतात, परंतु त्याची प्रॅक्टिस आपण नंतर घेऊ. दीज आर जस्ट बेसिक सेंटेन्सेस. ओके, हे सर्व आपण बेसिक सेंटेन्सेस घेतो आहोत. सो बघा, तुम्ही असं म्हणू शकता की यू आर नॉट अ स्मॉल चाइल्ड नाव. यू आर नॉट अ स्मॉल चाइल्ड नाव. तू काय आता लहान लेकरू आहेस का?
नाही ना, तू आता लहान लेकरू नाहीस. यू आर नॉट अ स्मॉल चाइल्ड. यू आर नॉट अ किड. तू काय आता लहान मूल नाहीस. सपोज सांगायचं आहे की तो एक अकाउंटंट नाही. ही इज नॉट अन अकाउंटंट. ही इज नॉट अन अकाउंटंट. तो लेखनिक नाही. ती लेखनिक आहे. बट सी इज अन अकाउंटंट. अरे पण ती अकाउंटंट आहे. ती एक लेखनिक आहे. सी इज अ प्रिन्सिपल. असं आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो. पण निगेटिव्ह म्हणायचं आहे तर मग काय म्हणाल? सी म्हणजे ती प्रिन्सिपल नाही. सी इज नॉट अ प्रिन्सिपल. सी इज नॉट अ प्रिन्सिपल. ती प्रिन्सिपल नाही. तो मिनिस्टर आहे. समजा तुम्हाला म्हणायचं नाही नाही तो मिनिस्टर नाही. ही इज नॉट अ मिनिस्टर. ही इज नॉट अ मिनिस्टर. तो मिनिस्टर नाही. ही इज नॉट अ मिनिस्टर. यू आर नॉट अ बॅड बॉय. तू काही एक वाईट मुलगा नाहीस. यू आर नॉट अ बॅड बॉय. तू डल नाहीस. यू आर नॉट डल. यू आर नॉट डल. ती डल नाही. ती ढ नाही. सी इज नॉट डल. सी इज नॉट डल. सपोज तुम्हाला सांगायचं आहे की ती आता खूप छोटी नाही. सी इज नॉट व्हेरी स्मॉल. सी इज नॉट व्हेरी स्मॉल. सपोज तुम्हाला सांगायचं आहे इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह. हे काही फारसं महाग नाही. इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह. ते फारसं महाग नाही. इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह. दिस इज नॉट अ रेड पेन. ब्ल्यू पेन दिसतोय तुम्हाला. ब्ल्यू पेन. सो मी काय म्हणते हा पेन रेड नाही. दिस इज नॉट अ रेड पेन. दिस इज नॉट अ रेड पेन. सो बघा अशा पद्धतीने आपण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बनवू शकतो. आय एम नॉट अ डल लेडी. आय एम नॉट अ डल लेडी. आय एम नॉट अ मिनिस्टर. मी काय मिनिस्टर आहे? मंत्री आहे? नो, आय एम नॉट अ मिनिस्टर. मी काही मंत्री नाही. सो अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणू शकता. दिस इज नॉट अ चेअर. दिस इज नॉट अ चेअर. दिस इज नॉट अ ब्लॅकबोर्ड. दिस इज नॉट अ ब्लॅकबोर्ड. हा काही ब्लॅकबोर्ड नाही. काळा फळा नाही आहे हा. सो अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे सेंटेन्सेस बनवू शकतो. These are many sentences. These are many sentences. निगेटिव्ह करायचं आहे. No, no. These are not many sentences. These are not many sentences. So, likewise, you can take the help of not and you can make many different sentences. Okay? आता याच्यामध्ये सुद्धा आपण नाउन घेऊन वाक्य बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, she is not a manager. She is not a manager. Or तुम्ही असं म्हणू शकता the food is not cold. The food is not cold. Adjective घेऊन वाक्य केलेले आहेत. It is not a funny movie. It is not a funny movie. He is not thirsty now. He is not thirsty now, but he is hungry. But he is hungry. त्याला भूक लागलेली आहे. तो आता काही तहानलेला नाहीये. He is hungry. So अशाच पद्धतीने तुम्ही म्हणू शकता dog is very honest animal. Dog is a very honest animal. But तुम्ही असंही म्हणू शकता but the cat is not that much honest animal. The cat is not that much honest animal. पण मांजर मात्र तेवढी प्रामाणिक नसते जेवढा कुत्रा प्रामाणिक असतो. मांजर मात्र तेवढी प्रामाणिक नसते. The cat is not so honest animal. ओके. सो अशा पद्धतीने वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही घेऊ शकता. आता हे कुठे आहे ते वाक्य जरी असतील तर तेही निगेटिव्ह सांगायचे असतील. सपोज माय फादर इज नॉट ॲट ऑफिस. माय फादर इज नॉट ॲट ऑफिस. माझे वडील आता ऑफिसमध्ये नाहीत. ते आता ऑफिसमध्ये नाहीत. ही इज इन द होम नाव और ही इज इन द हाऊस नाव. ओके. ते आता घरी आहे. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य म्हणू शकता आणि निगेटिव्ह सेंटेन्सेसची हेल्प तुम्ही घेऊ शकता. आय एम नॉट फ्रॉम rural area. I'm not from a rural area. I'm from urban. So अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वाक्य सांगू शकता. She is not from a rich family. ती काही श्रीमंत घराण्यातली नाही. She is not from a rich family. अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्सेस सर्व घेऊ शकता.
समजा मी तुम्हाला सांगत आहे की आय एम टीचिंग यू, मी म्हटलं तुम्हाला मी तुम्हाला शिकवत आहे, पण मला म्हणायचं आहे की ती शिकवत नाही. सी इज नॉट टीचिंग यू, सी इज नॉट टीचिंग यू. मिस्टर पवार इज नॉट टीचिंग यू, मिस्टर पवार नाही शिकवत आहे. आय एम टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवत आहे. सो मिस्टर पवार इज नॉट टीचिंग यू. द बेबी इज क्रॉलिंग, समजा मी तुम्हाला असं म्हणते आहे द बेबी इज क्रॉलिंग, पण मला म्हणायचे नाही नाही आता ते मोठं झालेलं आहे. द बेबी इज बिग नाव, ही इज नॉट क्रॉलिंग. द बेबी मोठा झालेला आहे. ही इज नॉट क्रॉलिंग, तो आता रांगत नाही. ही इज नॉट क्रॉलिंग, तो आता रांगत नाही. बिकॉज द बेबी इज अ बिग अँड बेबी इज नाव अ ग्रोन अप पर्सन. ही इज ग्रोइंग, तो आता मोठा होत आहे. सो ही इज नॉट क्रॉलिंग, तो आता मोठा होत आहे, म्हणून तो आता रांगत नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला जर कंटिन्युअस ऍक्शन सांगायचे असतील तर त्या सुद्धा आपण निगेटिव्ह सांगू शकतो. जस्ट कीप इट इन माइंड. हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला नॉट घ्यायचं आहे when there are helping verbs of to be. आता हे सर्व सेंटेन्सेस जे आपण पाहतो आहोत हे तुमच्या लक्षात आलं असेल की these sentences belong to simple present tense. हे सगळे simple present tense, you can say that present tense. Okay, so we must stress on present tense. हे सर्व present tense जे आहेत, तो डॉक्टर आहे, तो डॉक्टर नाही, हे सर्व प्रेझेंट टेन्स दाखवतात, ते सध्याचा काळ दाखवतात. सो हे सर्व जे आहेत एम इज आर, हे सर्व सेंटेन्सेस हेल्पिंग वर्ब जे आपण वापरतो आहोत ते आहेत प्रेझेंट टेन्स मधले. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल की ऑल दिस सेंटेन्सेस बिलॉंग टू प्रेझेंट टेन्स. ओके, सो आता निगेटिव्ह सेंटेन्सेस झाले. आता आपण काही प्रश्नार्थक वाक्य बघूया. कशा पद्धतीने प्रश्नार्थक वाक्य बनवायचे. बघा, प्रश्नार्थक वाक्य बनवत असताना सिंपली आपल्याला काय करावं लागतं बघा. सपोज सेंटेन्स जर अशा पद्धतीचा असेल, सपोज सेंटेन्स आहे आपल्याकडे ही इज क्लेवर. एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. समजा आपल्याला हे इंट्रोगेटिव्ह करायचं आहे. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक करायचं आहे. सिंपली काय करायचं असतं, हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो अगोदर घ्यायचा आणि हा सब्जेक्ट जो आहे तो नंतर घ्यायचा. इज ही क्लेवर, इज ही क्लेवर, इज सी क्लेवर, ती हुशार आहे का. इज सी क्लेवर, समजा तुम्हाला विचारायचं की ती हुशार आहे का. इज सी क्लेवर, तो हुशार आहे का. इज ही क्लेवर, तुम्ही हुशार आहात का. आर यू क्लेवर, आर यू क्लेवर, तुम्ही हुशार आहात का. आर यू क्लेवर. सो या पद्धतीनं आपल्याला प्रश्न बनवता येतात. प्रश्न बनवत असताना बघा याच्यामध्ये दोन प्रकार असतात. ठीक आहे, प्रश्नार्थक वाक्य जे आहेत ते दोन प्रकारचे असतात. जेव्हा आपण फक्त ह्या हेल्पिंग वर्बचा उपयोग घेऊन वाक्य करत असतो तेव्हा त्याला म्हणायचं वर्बल क्वेश्चन्स. या प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही अशीच देता येतात. जसं की इज ही क्लेवर, मी जर विचारलं इज ही क्लेवर, तो हुशार आहे का, तर याचं उत्तर फक्त यस किंवा असेल किंवा नो असेल. मग अशा प्रश्नांची उत्तरं जेव्हा द्यायची तेव्हा हे वर्बल क्वेश्चन असतात जे की फक्त हेल्पिंग वर्ब पासून सुरू होतात. इथे कुठलाही WH चा वर्ड येत नाही. ओके, WH चे वर्डचे क्वेश्चन कसे बनवायचे हे झाल्यावर ते सांगते. ओके, सो सी, आता आपण अशा पद्धतीचे प्रश्न बनवू शकतो. इज ही क्लेवर, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता. आता इथे वेगवेगळे मेनी सेंटेन्सेस तुम्ही घ्या, मेनी पर्सनल प्रोनाउन्स घ्या, या पद्धतीने आपण घेऊ शकतो. युअर फादर इज क्लेवर, याचं निगेटिव्ह करायचं आहे आपल्याला. समजा की तुझे वडील हुशार नाही. सो तुम्ही कसं करणार, कसं करणार तुम्ही. इज, नो, आर युअर फादर. सो आर युअर फादर क्लेवर, आर युअर फादर क्लेवर. अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न विचारू शकता. वी आर स्टुडंट, आता आपल्याला प्रश्न करायचा आर वी स्टुडंट, आर वी स्टुडंट, आम्ही स्टुडंट आहोत का. सो या मेथडनी जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न बनवायचा असेल त्या वेळेस तुम्ही या प्रकारच्या वाक्यांची मदत ही तुम्ही घेऊ शकता. सो स्टुडंट्स, अशाच प्रकारे समजा एखादा पक्षी आहे का असं तुम्हाला विचारायचं असेल. इज इट अ बर्ड, इज इट अ बर्ड, इज
इज इट अ व्हाईट टायगर? इज इट अ व्हाईट टायगर? हा खरंच पांढरा वाघ आहे का? इज इट अ व्हाईट टायगर? सो अशा पद्धतीने यू कॅन मेक मेनी डिफरंट सेंटेन्सेस. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? आर यू गेटिंग इट? तुम्हाला हे समजत आहे का? आर यू गेटिंग इट? तुम्हाला हे समजत आहे का? सो तुम्ही मेनी सेंटेन्सेस घेऊ शकता. सो तुम्ही सांगू शकता सपोज की इज ही बिझी? तो व्यस्त आहे का? इज ही बिझी? ती व्यस्त आहे का? इज सी वर्किंग? ती काम करत आहे का? इज सी वर्किंग? ती काम करत आहे का? ती ड्रॉइंग करत आहे का? इज सी ड्रॉइंग? इज सी ड्रॉइंग समथिंग? ती खरंच काही ड्रॉ करत आहे का? सो अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या हेल्पिंग वर्बची प्रॅक्टिस करू शकता. रनिंग इज अ गुड हॉबी. इज रनिंग अ गुड हॉबी? इज रनिंग अ गुड एक्सरसाइज? रनिंग करणं हे एक चांगला व्यायामाचा प्रकार आहे का? इज रनिंग अ गुड एक्सरसाइज? ओके, इज रनिंग अँड गुड एक्सरसाइज. ओके, सॉरी. सो अशा पद्धतीने स्टुडंट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपल्याला बनवता येतात. सपोज दिस इज अ ब्ल्यू पेन. ओके, पण मी म्हणाले की दिस इज अ रेड पेन. मग मी प्रश्न विचारेन, इज दिस अ रेड पेन? इज दिस अ रेड पेन? इज दिस अ ब्लॅक बोर्ड? हा ब्लॅक बोर्ड आहे का? इज दिस अ ब्लॅक बोर्ड? सो आर दिस युअर पेन्स? ह्या तुमच्या पेन आहेत का? आर दिस युअर पेन्स? आर दिस युअर पेन्स? आर दोज युअर चेअर्स? आर दोज युअर चेअर्स? अशा पद्धतीनं त्या तुमच्या वस्तू आहेत का असा आपण प्रश्न विचारू शकतो. सो स्टुडंट्स, दीज आर यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस लाईक दिस. आता हे आणि हे जे सेंटेन्सेस मी दाखवले ते तुम्हाला हे सगळ्या प्रकारचे जे इथे तुम्हाला मी क्लूज दिलेले आहेत या क्लूजचा उपयोग करून तुम्ही मेनी सेंटेन्सेस बनवू शकता. जसं की सपोज आपण एक वाक्य घेऊ, ही इज अ डॉक्टर. ही इज नॉट अ डॉक्टर. इज ही अ डॉक्टर? या पद्धतीनं. लाईकवाईज बघा, आता सपोज मी सांगितलेलं आहे की सी इज अ मॅनेजर. सी इज अ मॅनेजर. सी इज नॉट अ मॅनेजर. ती मॅनेजर नाही. इज सी अ मॅनेजर? ती एक मॅनेजर आहे का? तसंच समजा वाक्य बनवलेलं असेल की तो एक पक्षी आहे. इट इज अ बर्ड. इट इज नॉट अ बर्ड. इज इट अ बर्ड? आता WH चे प्रश्न बघूया आणि नंतर पुन्हा रॅन्डमली काही वाक्य घेऊया. आता WH चा प्रश्न जर बनवायचा असेल तर सिम्पली यू हॅव टू ऍड WH हिअर. ओके, सो WH जर तुम्ही सेंटेन्सेस घेतला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस बनवता येतात. पण आपण ह्या WH च्या वर्ड्सची जी प्रॅक्टिस आहे ती आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया, कारण जेव्हा आपण टेन्सेसची प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला त्याचे सेंटेन्स बनवता येतील. सो स्टुडंट्स, आता आपण काही रॅन्डमली सेंटेन्सेस बघूया. सर्वच म्हणजे होकारार्थी वाक्य बनवूया, नकारार्थी बनवूया आणि प्रश्नार्थक सुद्धा आपण वाक्य बनवूया. सो सी हिअर. जशा प्रकारे की समजा वाक्य असेल, इथे वाक्य घेतलेलं आहे सपोज दिस इज अ चेअर. दिस इज अ चेअर. दिस इज नॉट अ चेअर. इज दिस अ चेअर? इज दिस अ चेअर? नेक्स्ट, माय बुक इज न्यू. माय बुक is not new. Is my book new? Is my book new? She is a clever girl. She is not a clever girl. Is she a clever girl? Is she a clever girl? My car is expensive. My car is not expensive. Is my car expensive? Is my car expensive? It is funny. It is not funny. Is it funny? It is funny. It is not funny. Is it funny? Next, the bridge is over the river. The bridge is not over the river. Is the bridge over the river? Is the bridge over the river? Next, my friend is in the mall. My friend is not in the mall. Is my friend in the mall? Is my friend in the mall? Next, I am from Parbhani. I am not from Parbhani. मी परभणीची नाही. Am I from Parbhani or am I not from Parbhani? Next,
आय एम नॉट टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवत नाही. एम आय टीचिंग यू, मी तुम्हाला शिकवत आहे का? मी तुम्हाला शिकवत आहे का? द बेबी इज क्रॉलिंग, द बेबी इज नॉट क्रॉलिंग. इज द बेबी क्रॉलिंग, इज द बेबी क्रॉलिंग. नेक्स्ट, सपोज सी इज जम्पिंग, सी इज नॉट जम्पिंग. इज सी जम्पिंग, इज सी जम्पिंग. I am jumping, I am not jumping. Am I jumping? Next, he is studying, he is not studying. Is he studying? Is he studying? Next, suppose these are nice books, these are not nice books. Are these nice books? Are these nice books? Next, suppose my book is beautiful, or your dress is beautiful. Your dress is beautiful. Your dress is not beautiful. Your dress is not beautiful. Is your dress beautiful? Is your dress beautiful? तुझा ड्रेस ब्युटिफुल आहे का? Likewise, you have to practice a lot. तुम्ही जेवढे 500+ सेंटेन्सेस मी आज सांगितलेले आहेत ते तुम्ही बनवा. हा व्हिडिओ रिपीटेडली पहा. ॲटलिस्ट एवढ्या वाक्यांची जरी तुम्ही प्रॅक्टिस पुन्हा म्हटली आणि हे सर्व सेंटेन्सेस यू हॅव टू से, यू हॅव टू प्रॅक्टिस इट अ लॉट. तुम्हाला हे सर्व वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे. एक एक वाक्य सुरू करा आणि या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. कशा पद्धतीनं? मी सांगितलेल्या या मेथडने करायची आहे. आय एम अ क्रिकेटर, आय एम नॉट अ क्रिकेटर. एम आय अ क्रिकेटर? सी इज अ beautiful lady. She is not a beautiful lady. Is she a beautiful lady? Next, these are nice books. These are not nice books. Are these nice books? This is a very useful session, isn't it? This is a very useful session. मग काय करायला निगेटिव्ह? This is not a useful session. This युजफुल सेशन. तुम्हाला हे युजफुल झालं का? अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे क्वेश्चन्स हे बनवू शकता. कमेंट मी तुम्ही कुठले आहात, तुम्हाला हा सेशन कसा वाटला, तुम्हाला याहीपेक्षा फास्ट शिकायला आवडेल का, तर हेही मला जरूर सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कारण स्टुडंट, तुम्ही जर लाईक केलेलं असेल, तुम्ही जर कमेंट केल्या तर तुमचे प्रॉब्लेम्स पण समजतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. याहीपेक्षा फास्ट हवं असेल तर कमेंटमध्ये सांगा की फास्ट हवं, तर याहीपेक्षा आपण फास्ट घेऊया. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ घेता येईल. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओला लाईक तर तुम्ही केलंच असेल, सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण दिवसातून 2 किंवा 3 व्हिडिओ अपलोड करणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.